दिवाळी म्हटलं की सगळीकडे साफसफाई आली. म्हणजे काय की आपल्याला असं वाटतं की आपलं घर इतकं स्वच्छ दिसायला पाहिजे. मग आपण त्यासाठी सगळा पसारा काढू, जाळे काढू, किचन मधले सगळे भांडे धुवून काढू, कपडे धुवून काढू. कशासाठी बरं? कारण आपल्याला असं वाटतं की घर स्वच्छ ठेवलं की नक्कीच आपल्याकडे छानपैकी लक्ष्मी येते. पण आपण विचार केला का, आपण हे फक्त फिजिकल फॉर्मची गोष्ट करतोय, म्हणजे रूमची, घराची गोष्ट करतोय, पण आपल्या मनाच्या सफाईचं काय ही कोणीच विचार करत नाही आणि आपण हे कधीच विचार करत नाही. तर या दिवाळीला मला असं वाटतं की ठीक आहे, आपण सगळ्या फिजिकल गोष्टींची साफसफाई करायला हरकत नाहीये, पण आपल्या मनातले साफसफाई म्हणजे काय, ईर्ष्या असेल, द्वेष असेल, एखाद्याबद्दल राग असेल, एखाद्याबद्दल उदासीनता असेल, तुलना असतील, अपेक्षा असतील, या सगळ्या भावना दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी साफ करा. का बरं? आपण स्वतःसाठी जर या छोट्या छोट्या गोष्टी जर मनातनं काढून टाकल्या, साफसफाई करून, विचार मंथन करून, तर नक्कीच आपल्या मनातील लक्ष्मी आणखी जास्त चांगल्यापैकी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करेल. तर या दिवाळीला आपण सगळ्यांनी प्रण घेऊया की येस, आपण घराची साफसफाई करणारच आहोत, पण त्याचबरोबर मनाच्या साफसफाईला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. आणि ती मनाची साफसफाई कशी करायची असेल हा जर विचार पडला आहेच, तर त्याच्यासाठी आम्ही आहोतच. हॅपी दिवाळी.